गणपतीपुळे म्हटलं की एकच मूवी आठवतो, नवरा माझा नवसाचा. पण यावेळेस स्टोरीमध्ये ना नवरा आहे ना नवस, फक्त मी आणि माझा बाप्पा. सो हॅलो, नमस्ते, नमस्कार मंडळी, मी आहे सुमित आणि मी निघालो आहे बाप्पाच्या दर्शनात. मुंबईहून रात्री पकडली कोकण कन्या एक्सप्रेस आणि जर्नी झाली ऑफिशियली सुरू. सकाळी रत्नागिरीला पोहोचलो, बसने आरेवारी मार्गे निघालो. हा रस्ता तर फुल सिनेमॅटिक होता. अँड फायनली आय रिच माय डेस्टिनेशन. दर्शनासाठी लाईनमध्ये उभा होतो, पण मनात खूप शांतता होती. काही मागायचं नव्हतं, फक्त हा मोमेंट जगायचा होता. दर्शन घेतलं आणि तिथेच मस्त गरम गरम खिचडीचा प्रसाद खाल्ला. मंदिरात बसलो होतो तेव्हा सगळं खूप शांत होतं, जशी वेळ थांबली आहे असं वाटत होतं. पण मंदिरातून बाहेर पडलो आणि समोरचा सीन पूर्ण उलटा होता. समुद्रकिनारी फुल गर्दी, लोक वॉटर ॲक्टिव्हिटीजमध्ये जाम बिझी होते. फुल गर्दी, गोंगाट, एक्साइटमेंट सगळंच. तेव्हा लक्षात आलं, मंदिरात शांतता मिळते आणि बाहेर लाईफ फुल स्पीडने चालते. हे तर झालं मंदिराबाबत. बट स्टे, फूड अँड बाकीच्या गोष्टी पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत कमेंटमध्ये लिहा, गणपती बाप्पा मोरया.